नमस्कार श्रोते हो. जीवन चैतन्य या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण दासबोधातील एक इंटरेस्टिंग विषय पाहणार आहोत आणि तो म्हणजे दुसऱ्या दशकातील मूर्ख लक्षण. सगळीकडे जगण्या वागण्यातील ताळतंत्र सोडलेल्या या जगात अधूनमधून मूर्ख लक्षण वाचली म्हणजे आपल्या जगण्याचे क्रॉस चेकिंग करून आपल्याला पाहता येते. चुकत असू तर त्यामध्ये सुधारणा करता येते आणि म्हणूनच हा वाचन प्रपंच आहे. श्रोते हो, जीवन चैतन्यवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी काही श्लोक आणि नंतर लगेच त्यांचा अर्थ असा माझा वाचनक्रम असणार आहे. चला तर श्रोते हो, सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2, समास 1, मूर्ख लक्षण. श्रीराम. ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे श्रीराम. तुझ नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसूते अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे श्रीराम. वंदून सद्गुरु चरण करुण रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल श्रीराम. एक मूर्ख एक पढत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम. पढत मूर्खाचे लक्षण पुढिले समासी निरूपण सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे श्रीराम. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही एक तत्पर होऊन ऐका श्रीराम. श्रीराम. एकदंत व 3 नेत्र असणाऱ्या गजानना, तू भक्तजनांना कृपादृष्टीने पाहावेस याकरिता मी तुला नमस्कार करत आहे. हे ब्रह्मदेवाच्या कन्यके श्री शारदे, मी तुला नमस्कार करून विनंती करतो की तू वेदांची माता आहेस, म्हणून स्फूर्ती रूपाने माझ्या अंतर्यामी येऊन राहण्याची कृपा कर. सद्गुरूंच्या पावलांना वंदन करून व रघुनाथाचे स्मरण करून मी मूर्खांची लक्षणे सांगणार आहे. ती सोडून द्यावीत हाच यामागे माझा हेतू आहे. मूर्खांचे 2 प्रकार असतात. पैकी पहिला असतो तो मूर्ख व दुसरा जो असतो तो पढत मूर्ख होय. श्रोत्यांनी दोन्ही लक्षणे ऐकून विवेक केला पाहिजे. पढत मूर्खांच्या लक्षणांचे मी शेवटी वर्णन करणार आहे. चाणाक्ष श्रोत्यांनी सावधपणाने पुढचे ऐकावे. आता साध्या मूर्खांची लक्षणे सांगावयाची तर ती असंख्य आहेत. तरी पण त्यातील निवडक अशी काही लक्षणे काळजीपूर्वक ऐका. सुरुवातीला हे नमन झाल्यानंतर समर्थ रामदास पुढे आता लक्षणं सांगतात. तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. चला सुरुवात करूया. जे प्रापंचिक जन जयासी नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे श्रीराम. जन्मला जयांचे उदरी तयांसी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख श्रीराम. सांडूनी सर्व ही गोत स्त्री आधेन जीवित सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख श्रीराम. परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुरगृही वास करी कुळे विण कन्यावरी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, जे प्रपंचाशिवाय काहीच जाणत नाही व ज्यांना आत्मज्ञानाचा गंधही नाही आणि जे केवळ अज्ञानाचेच पुतळे आहेत अशांची ही लक्षणे आहेत. जन्म देणारे माता व पिता यांना विरोध करतो व स्त्रीला आपली एकमेव हितचिंतक समजतो तो मूर्ख होय. सर्व आप्त नातलगांचे संबंध तोडून स्त्रीच्या अधीन होऊन आपली अंतरीची वर्मे तिला सांगून टाकतो असा मनुष्य मूर्ख असतो. आणखी लक्षणे अशी आहेत की परस्त्रीशी संबंध ठेवणारा, सासूरवाडीला राहणारा, कुलशिलाची नीट शहानिशा करता त्या मुलीशी विवाह करणारा हे सगळे मूर्ख आहेत. समर्थावरी अहंता अंतरीमानी समता सामर्थ्ये विण करी सत्ता तो एक मूर्ख श्रीराम. आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात,
सामर्थ्यवान व्यक्तीच्या समोर आढ्यतेने वागणारा व त्याच्याशी बरोबरी करू पाहणारा, त्याचप्रमाणे अंगी सामर्थ्य नसताना हुकूमत गाजवणारा, आपले गुण स्वतःच गाणारा, आपल्याच गावात दीनवाणे जीवन जगणारा आणि वाडवडिलांच्या वैभवाचे नुसतेच फुकाचे वर्णन करणारा, ही सगळी मूर्ख लक्षणे आहेत, मूर्ख माणसाची लक्षणे आहेत. पुढे, अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख श्रीराम. आपुली धरुनिया दूरी पराव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख श्रीराम. बहुत जागते जन तयांमध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख श्रीराम. मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न, सप्तवेसनी जयाचे मन तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, काही कारण नसताना उगीच खिदळत राहणारा, चांगला उपदेश न ऐकणारा, तसेच अनेकांबरोबर शत्रुत्व पत्करणारा, आपले जिवलग दूर सारून परकीयांशी मैत्री करणारा आणि इतरांची वर्मे उघडी करणारा, सर्वजण जागत बसले असताना तिथेच झोपून जाणारा, परक्या ठिकाणी आकंठ जेवणारा, असे सगळे लोक मूर्ख आहेत. शिवाय आपला सन्मान अगर अपमान उघडपणे बोलून दाखविणारा आणि 7 प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलेला माणूस मूर्ख असतो. ही 7 प्रकारची व्यसनं म्हणजे जुगार, वेश्यागमन, चोरी, चुगलखोरी, परस्त्रीचा संग, लघुपक्षी क्रीडा आणि किन्नरी गायन, ही ती 7 व्यसने शास्त्रांनी निषिद्ध ठरवली आहेत. ती करणारा मनुष्य हा मूर्ख समजावा, असे समर्थ म्हणतात. धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकास, निसगुआईचा संतोष मानी तो एक मूर्ख. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख श्रीराम. आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख श्रीराम. नायके त्यासी शिकवी वडिलांसी जाणीव दावी, जो आरजास गोवी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, दुसऱ्यावर विश्वासून स्वतः प्रयत्न न करणारा आणि आळशीपणा व कोडगेपणा आवडणारा, घरी बुद्धी चालत असली तरी 4 चौघात मात्र बुजणारा व ततपप करत बोलणारा असा हा मूर्ख माणूस. तसेच आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीशी बरोबरी करू पाहणारा व कुणी 4 गोष्टी शिकवल्या तर कंटाळा करणारा, हा मनुष्यही मूर्ख. याखेरीज जो ऐकत नाही अशाला बळेच शिकवणारा, थोरांना शहाणपणा सांगणारा व आपल्या घराण्यास कमीपणा येईल अशा तऱ्हेने वागणारा, असे सर्वच मूर्ख आहेत, हे ओळखावे. समर्थ पुढे म्हणतात, एकाएकी एकसरा झाला विषयी निलाजिरा, मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख. औषध नेघे असोन व्यथा पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख श्रीराम. संगे विण विदेश करी ओळखी विन संग धरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख श्रीराम. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षून येणे मानाभिमान तो एक मूर्ख श्रीराम. सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुश्चित तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात की अकस्मात विषयभोगासाठी लाज शरम सोडून देऊन व नीती नियम बेपर्वाईने ठोकरून अध्वा तध्वा वागणारा हा मूर्ख असतो. आपल्याला रोग जडलेला असतानाही औषध न घेणारा, पथ्यपाणी न सांभाळणारा, समोर आलेली गोष्ट नाकारणारा, सोबत असल्याशिवाय अनोळखी देशात जाणारा, पूर्ण परिचय झालेला नसताना सहवास करणारा व महापूर आला असताना त्यात बेधडक उडी घेणारा, हे सगळे मूर्ख आहेत. आपल्याला जिथे मान मिळतो तिथे अकारण वारंवार जाणारा आणि स्वतःचे महत्त्व न राखणारा, आपला सेवक भाग्याने श्रीमंत बनला तर त्याच्या होला हो देणारा व नेहमी अस्थिर चित्तवृत्ती असणारा, ही सगळी मूर्खपणाची लक्षणं आहेत, असे समर्थ म्हणतात. पुढे,
विचार न करिता कारण, दंड करी अपराधे विन. स्वल्पासाठी जो कृपण, तो एक मूर्ख श्रीराम. देवलंड पितृलंड, शक्तिवीण करी तोड. ज्याचे मुखी भंड उभंड, तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, अपराधाची शहानिशा न करता अविचाराने शिक्षा करणारा, थोडक्यासाठी कंजूषपणा करणारा, असे मूर्ख लोक व यांच्याशिवाय देवद्रोही, पितृद्रोही, सामर्थ्य नसताना मध्यस्थी करणारा व नेहमी अर्वाच्य भाषा वापरणारा, हे सगळे मूर्ख आहेत. ही सगळी मूर्खांची लक्षणे आहेत. पुढे, घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा. ऐसा जो का मूढ वेडा, तो एक मूर्ख श्रीराम. नीच यातीसी सांगात, परांगणेसी एकांत. मार्गे जाय खात खात, तो एक मूर्ख श्रीराम. स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार. करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, घरच्या लोकांवर गुरगुरणारा पण बाहेरच्या लोकांसमोर मात्र लाचार होणारा, असा दुटप्पी आणि वेडा, नीच वृत्तीच्या लोकांची संगत धरणारा, परस्त्रीशी संग करणारा व रस्त्याने खात फिरणारा, दुसऱ्यावर उपकार करणे तर दूरच, पण आपल्यावर कुणी उपकार केले तर त्याच्याशीही कृतज्ञ होणारा, थोडे केले तरीही बडबड फार करणारा, असे हे सगळे मूर्ख आहेत. आणखी काही लक्षणे सांगितलीत पहा. तपिळ खादाडा आळसी, कुश्चिळ कुटिळ मानसी. धारिष्ट नाही जयापासी, तो एक मूर्ख श्रीराम. विद्या वैभव नाधन, पुरुषार्थ सामर्थ्य नामान. कोरडाच वाहे अभिमान, तो एक मूर्ख श्रीराम. लंडी लटिका लबाड, कुकर्मी कुटिळ निचाड. निद्रा जयाची वाड, तो एक मूर्ख श्रीराम. उंची जाऊन वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे. सर्व काळ नग्न दिसे, तो एक मूर्ख श्रीराम. दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण. सर्व काळ जयाचे म्हणीन, तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, अति तापट स्वभावाचा, खादाड, आळशी, कुचेष्टेखोर, अंतर्यामी कपटी आणि सदैव भित्रा व कचखाऊ असणारा मूर्ख समजावा. विद्या, वैभव, धनसंपत्ती, पुरुषार्थ, सामर्थ्य, मान यापैकी काही सुद्धा जवळ नसताना पोकळ अभिमान दाखवणारा, घाबरट, खोटारडा, लबाड, वाईट कर्मे करणारा, कपटी व उर्मटपणे वागणारा आणि अति झोपाळू, उंचावर जाऊन वस्त्रे नेसणारा, चव्हाट्यावर शौचास बसणारा आणि सदैव उघडानागडा राहणारा, त्याचे दात, डोळे, नाक, हातपाय आणि कपडे हे केव्हाही पाहावे तेव्हा गलिच्छ व कळकटच असतात, असा ही सर्व मूर्खांची चिन्हे आहेत. अजूनही काही लक्षणे ते सांगतात. वैधृती आणि वितिपात, नाना कुमुहूर्ते जात. अपशकुने करी घात, तो एक मूर्ख श्रीराम. क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपण वधी. जयास नाही दृढबुद्धी, तो एक मूर्ख श्रीराम. जीवलगास परम खेदी, सुखाचा शब्द तोही नेदी. नीच जनास वंदी, तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, असा मनुष्य शकून, अपशकून, कुयोग व काळवेळ ह्यांची पर्वा न करता कार्य आरंभितो. रागाच्या भरात किंवा अपमान झाला तर कुबुद्धीमुळे आपल्याच जीवाचे बरे वाईट करून घेतो, कारण त्याच्यापाशी दृढनिश्चय व धैर्य नसते. आप्तस्वकीयांशी तुसडेपणाने वागतो. साधा फुकाचा एक चांगला शब्दही बोलत नाही, परंतु नीच व्यक्तीपुढे मात्र सपशेल लोटांगण घालतो, असा मनुष्य मूर्ख समजावा. पुढे, आपणास राखे परोपरी, शरणागतास अव्हेरी. लक्ष्मीचा भरवसा धरी, तो एक मूर्ख श्रीराम. पुत्र कळत्र आणि दारा, इतुकाची मानुनिया थारा. विसरून गेला ईश्वरा, तो एक मूर्ख श्रीराम. जैसे जैसे करावे, तैसे तैसे पावावे. हे जयास नेणवे, तो एक मूर्ख श्रीराम.
स्वतःच्या रक्षणासाठी आटापिटा करतो, पण दुसरा कुणी जर शरण आला तर त्याला मात्र दूर ढकलतो आणि धनसंपत्तीवर जो अवलंबून राहतो. आपण स्वतः पत्नी, मुले, सुना, लेकी, जावई ह्यांच्यातच दिवसरात्र एवढा मग्न असतो की त्याला क्षणभर सुद्धा ईश्वराची आठवण होत नाही. हा मनुष्य मूर्ख समजावा. बरे, जसे आपण भले वा बुरे करावे तसेच उलट भोगणे आपल्याही वाट्याला येते हे त्याला मुळी पटतच नाही. हा एक मूर्ख. समर्थ पुढे म्हणतात, पुरुषाचेनी अष्टगुणे स्त्रियांचे ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख श्रीराम. दुर्जनाचेनी बोले मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख श्रीराम. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही तो एक मूर्ख श्रीराम. स्त्रियांना निसर्गतः पुरुषांपेक्षा 8 पटीने जास्त कामवासना असते. तेव्हा अशा अनेकींबरोबर जो विवाह करतो तो आंधळेपणाने, मानमर्यादा न राखता जो दुष्टांच्या सल्ल्याने वागतो तो, आणि तसेच देव, गुरु, आई, वडील, देव, धनी अशा सर्वांनाच लबाडीने वागवतो किंवा वागतो, तो सगळा मूर्खांचा बाजार आहे. पुढे, परपीडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख श्रीराम. आदरे विण बोलणे, न पुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख श्रीराम. दुसऱ्याला छळण्यात त्याला मोठी मौज वाटते. दुसऱ्याचे बरे झालेले पाहिले की दुःखी होतो आणि गेल्या वस्तूचे दुःख उगाळीत बसतो, तो मूर्ख समजावा. आदरे विण बोलणे, न पुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख श्रीराम. थूक तोडून बोले, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख श्रीराम. पत्य राखो नेणे कदा, विनोद करी सर्वदा, हासता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख श्रीराम. होड घाली अवघड, काजे विन करे बडबड, बोलोची नेणे मुखजड तो एक मूर्ख श्रीराम. जिथे आपणास आदर मिळत नाही तिथे बोलत बसतो, कुणी विचारल्या वाचून साक्ष देतो व निंद्य गोष्टींचा स्वीकार करतो तो मूर्ख. असंबद्ध व मुद्दा सोडून बोलतो, मुद्दाम वाकड्या वाटेने जातो व दुष्टकर्मे करणाऱ्यांशी मैत्री करतो तो. आपली पद ज्याला राखता येत नाही तो, नेहमी टिंगल टवाळी करतो तो, पण त्याची मात्र कुणी मस्करी केली तर तो हातघाईवर येतो तो. अवघड गोष्टींसाठी चढाओढ करतो, विनाकारण बडबड करत राहतो किंवा मग न बोलता नुसताच बसून राहतो तो. हे सगळी मूर्खांची लक्षणे आहेत. अशी माणसे मूर्ख असतात. पुढे, वस्त्रशास्त्र दोन्ही नसे, उंच स्थळी जाऊन बैसे, जो गोत्र ज्यांस विश्वासे तो एक मूर्ख श्रीराम. तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तू तेची मागे, आपले आन्हित करी रागे तो एक मूर्ख श्रीराम. हीनजनासी बराबरी, बोल बोले सरोत्तरी, वामहस्ते प्राशन करी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थांसी मत्सर धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रीराम. सांडुनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा, सार्थके विण वेची वयसा तो एक मूर्ख श्रीराम. संसार दुःखाचे निगुणे, देवास गाळी देणे, मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख श्रीराम. कपडे चांगले नसले व विद्वत्ता नसली तरी मानाच्या जागी जाऊन बसतो आणि भाऊबंधांवर अतिविश्वास ठेवतो तो. शिवाय चोराबरोबर परिचय वाढवणारा, पाहिलेली गोष्ट लगेच मागणारा, रागाच्या भरात आपलाच घात करणारा, नीच लोकांशी बरोबरी करणारा, अरेला कार्य करणारा, उत्तराला प्रत्युत्तर देणारा, डाव्या हाताने जेवणखाण करणारा, श्रेष्ठ व्यक्तीचा मत्सर करणारा, अशक्य गोष्टींसाठी हेवा करणारा आणि आपल्याच घरी चोरी करणारा, देवाऐवजी माणसांवर अवलंबून राहणारा व जन्माचे सार्थक न करता तारुण्य व्यर्थ उधळून टाकणारा, ही सगळी मूर्ख माणसाची लक्षणे आहेत. पुढे समर्थ म्हणतात, अल्पान्याय क्षमा न करी, सर्व काळ धारकी धरी,
जो विश्वासघात करी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थाचे मनीचे तुटे जयाचे नि सभा विटे. क्षणाभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख श्रीराम. बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आणिक. ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख श्रीराम. अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी. संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख श्रीराम. घरी असोन सुंदरी जो सदांचा परद्वारी. बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात की संसारात दुःखे प्राप्त झाली तर त्यासाठी देवाला शिव्या देणारा, आपल्या मित्रांचे दोष उघड करणारा, लहान सहान चूक जर कुणी केली तर त्याला क्षमा न करता प्रत्येक वेळी धारेवर धरणारा आणि स्वतः मात्र दुसऱ्याचा विश्वासघात करणारा, श्रेष्ठ लोकांचे मन दुखवणारा, इतरांना कंटाळा वाटेल असे वागणारा, चंचल वृत्ती असणारा, जुन्या व विश्वासू नोकरांना काढून नवीन नोकर ठेवणारा, आपल्या घरातच बेबंदशाही चालू देणारा, अनितीने पैसा मिळवणारा, धर्माची न्यायाची नीतीची चाड नसणारा, सोबत्याचे मन दुखावणारा, घरी बायको असताना बाहेरख्यालीपणा करणारा आणि अनेकांनी भोगलेल्या वेश्यांच्या नादी लागणारा असा मनुष्य मूर्खच. आपुले अर्थ दुसऱ्यापासी आणि दुसऱ्यांचे अभिलाषी. पर्वत करी हीनासी तो एक मूर्ख श्रीराम. अतीताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे. सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख श्रीराम. दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे. डोई खाजवी दोही हाते तो एक मूर्ख श्रीराम. उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी. सेवा करी हीनकुळी तो एक मूर्ख श्रीराम. स्त्री बाळका सलगी देणे पिशाच्या सन्निध बैसणे. मर्यादेविण पाळी सुणे तो एक मूर्ख श्रीराम. पुढे आणखी काही त्यांनी खुणा सांगितल्यात. त्यात ते म्हणतात, आपला पैसा दुसऱ्यापाशी ठेवतो आणि दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवतो. तसेच राईचा पर्वत करतो असा आणि अतिथीचा अंत पाहतो. वाईट वस्तीत राहतो, नेहमी चिंता करीत बसतो असा. दोघे जण काही चर्चा करत असतील तर तिथे जाऊन ऐकत बसणारा आणि दोन्ही हातांनी डोके खाजवणारा, पाण्यात चूळ टाकणारा, पायांनी पाय खाजवणारा, नीच्या पुढे हांजी हांजी करणारा असा. स्त्रिया व लहान मुले यांच्याशी अति जवळीक करणारा, आतताई माणसांशी मैत्री करणारा आणि एखाद्या कुत्र्याचे मर्यादेपलीकडे लाड करणारा असा. ही सगळी मूर्खांची लक्षणे आहेत. पुढे समर्थ म्हणतात, परस्त्रीसी कळह करी मुखी वस्तू निघाते मारी. मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख श्रीराम. कळह पाहत उभा राहे तोडविना कौतुक पाहे. खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख श्रीराम. लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी. देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख श्रीराम. आपले काज होयतवरी बहुसाल नम्रता धरी. पुढीलांचे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम. अक्षरे गाळून वाचीत काते घाली पदरींची. निघा न करी पुस्तकांची तो एक मूर्ख श्रीराम. आपण वाचिना कधी कोणास वाचावया नेदी. बांधोनी ठेवी बंदी तो एक मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात, परस्त्रीचा अपमान करणारा, मुक्या जनावराला बेदम मारणारा व मूर्खांचा सहवास करणारा, तसेच भांडण चाललेले असताना फक्त मौज पाहत उभा राहणारा, खरी बाजू ठाऊक असताना देखील खोट्याची बाजू घेणारा, आपली परिस्थिती सुधारल्यानंतर पूर्वीचे सर्व काही विसरणारा व द्रव्याचा गर्व धरून म्हणजे पैशाचा गर्व धरून देव आणि ब्राह्मण यांच्यावर अधिकार गाजवू पाहणारा, तसेच आपले कार्य अडलेले असते तोपर्यंत नम्रतेने वागणारा पण दुसऱ्यासाठी मात्र अजिबात उपयोगी न पडणारा, तसेच वाचताना अक्षरे गाळून स्वतःच्या पदरचा मजकूर घुसवणारा आणि पुस्तकांची निगा न राखणारा किंवा स्वतः पुस्तके वाचायची नाहीत आणि दुसऱ्यालाही वाचायला द्यायची नाहीत, फक्त कपाटात साठवून ठेवायची असा. हे सगळे मूर्ख आहेत. ही सगळी मूर्खांची लक्षणे आहेत. ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे.
चित्त देऊनिया शहाणे ऐकती सदा श्रीराम. लक्षणे अपार असती परी काही एक यथामती. त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे श्रीराम. उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी. पुढिले समासी आघवी निरोपिले श्रीराम. श्रोते हो, अशी ही मूर्खांची लक्षणे आहेत. नीट लक्ष देऊन जर ऐकाल तर अंगी चातुर्य येईल. शहाणे असतात ते मनापासून ऐकतात. अशी लक्षणे तर पाहू गेल्यास अनेक आहेत, परंतु त्यातील टाळण्यासाठी काही लक्षणे माझ्या बुद्धीनुसार मी सांगितली आहेत. सगळी लक्षणे सांगणे शक्य झाले नाही, यास्तव श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे. मूर्ख लक्षणे सोडून देऊन उत्तम लक्षणे तेवढी घ्यावीत. ती कोणती त्याचे वर्णन मी पुढच्या समासात करणार आहे, असे श्री समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे द्वितीय दशके मूर्ख लक्षण नाम समास पहिला श्रीराम. सार्थ दासबोधाच्या दुसऱ्या दशकामधील मूर्ख लक्षण नावाचा पहिला समास इथे समाप्त झाला. पुढच्या समासात आपण पाहणार आहोत की उत्तम लक्षणं कशाची असतात. श्रोते हो, जीवन चैतन्य या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. इथला कॉन्टेंट आपल्याला आवडत असेल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा. आध्यात्मिक कॉन्टेंट इथं आपण अपलोड करत असतो आणि ज्यांना अध्यात्माच्या मार्गावरती किंवा काही चांगले ऐकायचं असेल त्यांनी जरूर या परिवाराचा एक भाग व्हावा अशी इच्छा आहे. श्रीराम.